ओके, या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढे बघूयात तिसरा पार्ट या चॅप्टरचा. आपण पहिला पार्ट काय बघितला, हाऊ टू फाइंड मॅग्नेटिक फील्ड. त्यासाठी आपण 2 लॉ बघितले, बायट-सेवर्ट्स लॉ आणि एम्पियर सर्किटल लॉ. तो झाला पहिला पार्ट. ओके, त्यानंतर दुसरा पार्ट काय बघितला, मॅग्नेटिक फील्डमुळे लागलेला फोर्स कोणावर, हलणाऱ्या चार्जवर, तोही बघितला. ओके, आता तिसरा पार्ट जो मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलेला तिसरा पार्ट जो आहे, दे आर इन्स्ट्रुमेंट्स. असे इन्स्ट्रुमेंट्स जे मॅग्नेटिझमवर बेस्ड आहेत. ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. त्यानंतर बघणार आहे टॅन्जंट गॅल्व्हॅनोमीटर. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर, टॅन्जंट गॅल्व्हॅनोमीटर. तिसरा आपण बघणार आहे ॲमीटर. चौथं बघणार आहे व्होल्टमीटर. आणि 5वा इन्स्ट्रुमेंट बघणार आहे सायक्लोट्रॉन. हे सगळे इंटरेस्टिंग आहेत आणि ह्याच्यावर प्रत्येकावर न्यूमरिकल्स पण विचारले जाऊ शकतात. ह्याचं आणि स्पेशली बोर्डाच्या एक्झाममध्ये तरी हे फार फेमस आणि आवडते क्वेश्चन्स आहेत की विथ नीट स्केच एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सो 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 कळतंय. तर दिस इज व्हेरी टिपिकल फेमस क्वेश्चन्स. त्यामुळे ते बोर्डाच्या दृष्टीने पण फार इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावर सीईटीच्या दृष्टीने पण थिअरॉटिकल आणि न्यूमरिकल्स येऊ शकतात. त्यातला आपण पहिला बघूयात मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. Okay, what is this galvanometer? Galvanometer is basically an instrument to measure electric current. इलेक्ट्रिक करंट मेजर करायसाठी लागणारा इन्स्ट्रुमेंटला म्हणतात गॅल्व्हॅनोमीटर. ओके, पण आपण इन्स्ट्रुमेंट मेजर करंट मेजर करण्यासाठी ॲमीटर ह्याच्या अगोदर वापरला तुम्ही असेल 10वीला वगैरे तुम्ही शिकले असाल करंट इलेक्ट्रिसिटी. यू माइट हॅव स्टडीड ॲमीटर इज युज्ड. ओके, तर ॲमीटर बरोबर आहे, ॲमीटर करंट मोजण्यासाठी वापरतात. पण ॲमीटर आणि व्होल्टमीटर दोघांचा पेरेंट जर कोणी विचारलं तर तो पेरेंट कोण आहे, गॅल्व्हॅनोमीटर. या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये थोडासा फरक करून ॲमीटर तयार होतो आणि व्होल्टमीटर तयार होतो. का गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टली का वापरता येत नाही, ह्याचं लिमिटेशन आपण ह्याच्या सगळ्यात शेवटी बघूयात. काय प्रॉब्लेम होतो गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्ट वापरला की. सध्या आपण याचं वर्किंग बघू आणि याचं प्रिन्सिपल बघूयात. ओके, तर ह्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जे आहे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. ह्याचे डिटेल्स तुम्ही डायग्राम ती आर्यंतमध्ये पेज नंबर 534 वर दिलेली आहे, तर ती बघा. दॅट इज गुड इनफ. आणि ते डायग्राम तुम्ही तुमच्या बुकमध्ये काढा. मी तर फक्त त्यात काढण्यात वेळ घालत नाही टू कीप दिस व्हिडिओ शॉर्ट. मी तुम्हाला स्कीमॅटिक दाखवतो रिप्रेझेंटेशन कसं आहे. काय करतात, समजा असे मॅग्नेट्स ठेवलेले आहेत. हा आहे नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. ओके, मॅग्नेटला तुम्हाला आपण हा चॅप्टर शिकणार आहे. आता त्यांनी हे याच्या अगोदर मॅग्नेटिझम त्यांनी शिकवलंय म्हणून ते आता घेत आहेत. बेसिकली आपण मॅग्नेटिझम सेपरेटली शिकलेलं नाही आहोत, तर डोंट वरी. सध्या तुम्हाला हे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल 2 पोल असतात मॅग्नेटला, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर असे मी नॉर्थ आणि साऊथ पोल एकमेकांना समोर ठेवतो आणि नॉर्थ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, जशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बघितल्या तशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड आपल्या भाषेमध्ये फ्लोज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. इट फ्लोज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. ओके, आता मी काय करतो, असा मॅग्नेटिक फील्ड दोन इथे एक पोल ठेवला, इथे एक पोल ठेवला मॅग्नेटचा, नॉर्थ पोल साऊथ पोल. आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. हा मी समोरनं बघतोय असं दिसायला लागलं मला. बरं, मी काय करतो, अशी यातनं करंट कॅरिंग लूप पास करतो. असं एक लूप पास करतो. कळतंय का? ओके ओके, म्हणजे इथनं असा करंट आला आय, तर तो करंट असा येईल, असा 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 आणि हे असा बाहेर जाईल. कळतंय काय केलं मी? असा करंट कॅरिंग लूप आहे. ओके, मग सगळ्यात पहिली गोष्ट, मला जो करंट मोजायचा आहे
ह्याचा गॅल्व्हनोमीटरचा यूज काय आहे, करंट मोजणं ना. जो मला करंट मोजायचा आहे तो करंट मी या लूपमधनं पाठवतो. आता बघा काय होतं आहे, या लाईन्स आडव्या लाईन्स कुठल्या आहेत, या लाईन्स आहेत मॅग्नेटिक फील्डच्या. अच्छा, आता आणि ही जी वायर आहे ह्याला टॉर्शनल वायर म्हणतात. टॉर्शनल वायर. टॉर्शनल वायरचा अर्थ काय, अशी वायर, तुम्ही टॉर्शनल पेंडुलम बघितलेला असेल ना. टॉर्शनल वायर म्हणजे काय, अशी वायर आहे ज्याला मी असं ट्विस्ट केलं, आता ट्विस्ट केलं की हा गोल फिरतोय ना. ओके, कारण आता इथं मध्ये गॅप आहे ना, म्हणजे इथं मध्ये क्लिअरन्स फिट आहे, त्यामुळे हा असं गोल फिरतोय. कॅन यू सी दिस, असं गोल फिरतोय हा ट्विस्ट. पण असं मी वायरला असं ट्विस्ट केलं, पीळ दिला आणि सोडलं की ती वायर परत अशी अनवाइंड व्हायला होते, परत अशी वाइंड होते, परत अशी अनवाइंड होते. यू अंडरस्टँड दिस. ह्याला काय म्हणतात, टॉर्शनल वायर. म्हणजे ह्याच्यामध्ये टॉर्शनल इलॅस्टिसिटी आहे. बेसिकली ती शिअर असते, आपण इलॅस्टिसिटी जी शिकलो आहे, शिअरचीच प्रॉपर्टी असते, पण दॅट इज कॉल्ड टॉर्शनल वायर. म्हणजे काय करतात, ती बेसिकली पीळ जे वायरला पीळ दिला तर ती वायर काय करते, तर त्या पीळला अनवाइंड करायचा प्रयत्न करते. दॅट इज टॉर्शनल वायर. त्याच्यामध्ये ती इलॅस्टिक प्रॉपर्टी असते टू रिस्टोर इट्स ओरिजिनल क्रॉस सेक्शन. ओके, तर असं ही वायर आहे टॉर्शनल वायर. ओके, आता होतं काय, आणि ह्याचा हा झाला फ्रंट व्ह्यू. आता टॉप व्ह्यू बघायचा, वरनं बघितलं मी याला, हा झाला फ्रंट व्ह्यू. ह्याचा टॉप व्ह्यू असा दिसतो. वरनं बघितलं तर हा पोल ॲक्च्युली असा असतो, नॉर्थ आणि साऊथ. ह्याला म्हणतात हॉर्स शू मॅग्नेट. हॉर्स घोडा, शू घोड्याचे पाय किंवा घोड्याचं बूट, हॉर्स शू मॅग्नेट. असा कर्वेचर असतो त्या मॅग्नेटच्या पोलला. अच्छा, हा कर्वेचर का वापरतो हे आपल्याला बरंच चांगलं डिटेल डिस्कशन आहे, पण सध्या आपण त्यात जात नाही. आणि टॉप व्ह्यू बघितलं तर टॉप व्ह्यूमध्ये काय, ही रिंग कशी दिसेल, कॉईल अशी दिसेल ना टॉप व्ह्यूमध्ये, वरनं बघितल्यानंतर अशी दिसेल. अच्छा, आता असा कर्वेचर असलेला कर्वेचर ठेवायचं कारण काय असं सांगतो तुम्हाला मी. तर ह्याचे जे आता फील्ड लाईन्स तुम्हाला असं दिसत आहेत ना इथं, या फील्ड लाईन्स टॉप व्ह्यूमध्ये कशा दिसतात, टॉप व्ह्यूमध्ये त्या अशा दिसतात. दीज लाईन्स आर रेडियल. कळत आहे का, या लाईन्स कशा असतात, रेडियल दिसतात वरनं बघितल्यानंतर. या कुठल्या लाईन्स आहेत, बीच्या. याच बीच्या लाईन्स समोरनं बघितलं की अशा दिसतात आणि टॉप वरनं बघितलं की अशा दिसतात. कॅन यू नाव मेकआउट. बघा आता मला सांगा, ह्याचा मॅग्नेटिक मुवमेंट कुठे आहे, मुवमेंट वेक्टर, मॅग्नेटिक मुवमेंट आठवते, आय इंटू ए स्क्वेअर, आय इंटू एरिया. तर मॅग्नेटिक मुवमेंट डायरेक्शन कशी, आता करंट असा फ्लो होतोय, करंट अँटी क्लॉकवाईज फ्लो होतोय. कीप युअर राईट हँड अँटी क्लॉकवाईज. तुमचा थंब दाखवतोय बाहेरची दिशा, म्हणजे या ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट असा आहे, बाहेर येणार आहे एम. आता ह्याच्यात जर बाहेर येणार असेल तर टॉप व्ह्यू मध्ये असा असेल ना, कळतंय का, एम टॉप व्ह्यू मध्ये. ओके, हां, तर या प्रकारे मी काढलंय. अच्छा, तर आता होतं काय, यातनं जेव्हा करंट पास होतो, तर मला सांगा टॉर्कची व्हॅल्यू किती असते, एम क्रॉस बी किंवा आय इंटू एरिया व्हेक्टर, एम म्हणजेच आय इंटू एरिया व्हेक्टर ना, इंटू बी व्हेक्टर. हे तेच आहे. आणि इथं मी एन लावतो, एन काय आहे, नंबर ऑफ टर्न्स, बरोबर ना. हे आणि हे इक्वेशन एकच आहे. आय आणि एलाच आपण एम म्हणलेलं आहे, ठीक आहे ना. ओके, तर आता मला सांगा एरिया व्हेक्टर पण, ओके, मुवमेंट मॅग्नेटिक मुवमेंट अशी आहे. तर मला सांगा इनिशियल स्टेजमध्ये, या स्टेजमध्ये व्हॉट इज अँगल बिटवीन एम आणि बी. एम असा आहे आणि बी कसा आहे, या इन्स्टंटला बी असा आहे, या इन्स्टंटला बी असा आहे, म्हणजे या इन्स्टंटला दोन्हीमधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे या इन्स्टंटला. कॅन यू इमॅजिन दिस. त्यामुळे ॲट दिस इन्स्टंट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, म्हणजे टाऊ किती लागतो ह्याच्यावर, थीटा 90 म्हणजे एम बी साईन थीटा ना, साईन 90 0, म्हणजे लागतोय टॉर्क किती लागतोय, एम बी, किंवा या भाषेमध्ये
NIAB या भाषेत लागतो ना, NIAB इतका टॉर्क लागतोय. अच्छा, मग या टॉर्कमध्ये त्या टॉर्क डायरेक्शन कशी असते, M क्रॉस B ना. बघा या इन्स्टंटला M असा आहे, M क्रॉस B असा आहे. म्हणजे वेल आता मी थोडासा फिरवतो, माझा हात फिरणं अवघड आहे. बघा M क्रॉस B वरती, कळतंय का. येस, त्यामुळे काय वरती आहे, टॉर्क वरती आहे, टॉर्क. अच्छा, आता हा टॉर्क वरती आहे म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये असं दाखवू का, टॉर्क मीला वरती ना, फ्रंट व्ह्यू मध्ये टॉर्क वरती आहे. ओके, हा टॉर्क असा वरती आहे म्हणजे आता हा टॉर्क या कॉइलला कसा फिरवेल, बघा हात माझे कसा फिरवेल, अँटी क्लॉकवाईज फिरवेल असा. म्हणजे काय होईल, तर असा फिरवेल. समजा त्याने असा फिरवला, किती अँगलनी फिरवला, समजा थीटा अँगलनी फिरवला आणि तो स्टेबल झाला. थीटा अँगलनी फिरून म्हणजे अशी ती कॉईल होती ना अगोदर, ती कॉईल टॉप व्ह्यूमध्ये अशी होती. ती आता करंट त्यातनं 0 पास होताना अशीच होती, पण त्यातनं करंट पास झाला की इमिजिएटली ती अशी फिरली आणि अशी शांत बसली. अशी एका कुठल्या तरी थिटाला ती स्टेबल झाली. अच्छा, मला सांगा स्टेबल का झाली. कारण हा टॉर्क कसा आहे, असा टॉर्क आहे. या टॉप व्ह्यू मध्ये हा डायरेक्शन आहे ना, इन टॉप व्ह्यू द टॉर्क इज लाईक दिस. बर, आता हा टॉर्क बॅलन्स कोण करतोय, या टॉर्शनल वायर. आता ह्याच्यामध्ये टॉर्शनल वायर जी आहे ते वायरमध्ये पीळ बसला आणि जसं आपल्याला माहिती आहे F इज इक्वल टू KX असतं. F इक्वल टू KX काय असतं, की फोर्स F जर एखाद्या ऑब्जेक्टवर लावला तर K त्यातला फोर्स कॉन्स्टंट आहे आणि X काय त्यामध्ये आलं डिफॉर्मेशन आहे. तसंच जर मीला टॉर्क लावला, एखाद्या वायरला पीळ मारला टॉर्क लावून, तर समजा त्याच्यामधला काहीतरी त्याचा फोर्स कॉन्स्टंट, त्याचा टॉर्क कॉन्स्टंट किंवा त्याचा इलास्टिक कॉन्स्टंट जर C असेल तर, आणि X डिफॉर्मेशन काय थीटा, कॅन आय से टाऊ इक्वल टू C थीटा. म्हणजे हा टॉर्क कुठला आहे, हा टॉर्क त्या करंटनी पैदा केलाय. ओके, आणि ज्या अर्थी ही कॉईल अशा स्थितीमध्ये बॅलन्स झाली, त्या अर्थी दिस टॉर्क इज, हा काय आहे, टॉर्क ड्यू टू करंट. आणि हा टॉर्क बॅलन्स कोणामुळे झालाय, टाऊ डॅश. व्हॉट इज टाऊ डॅश, टाऊ डॅश इज रिस्टोरिंग टॉर्क ड्यू टू इलास्टिक प्रॉपर्टीज ऑफ टॉर्शनल वायर. हे कळतंय का, हे असं बॅलन्स झालं तरच तो तिथं थांबेल ना एका ठिकाणी. म्हणजे अगोदर ती कॉईल अशी होती, करंट त्यातनं जस्ट जेव्हा पास होत नव्हता तेव्हा अशी होती, जेव्हा करंट पास व्हायला लागला तेव्हा ते अशी टर्न झाली. तुम्हाला कळतंय का. अच्छा, आता मला सांगा, हा जो रिस्टोरिंग टॉर्क आहे तो रिस्टोरिंग टॉर्कच किती आहे, C डॅश इक्वल टू C थीटा. व्हॉट इज C, आय कॅन राईट व्हॉट इज C चा आपण एक शब्द बघू. C ला आपण बेसिकली हा मटेरियलचा कॉन्स्टंट आहे, त्याला म्हणतात, जसा K पण एका मटेरियलचा कॉन्स्टंट आहे ना, तसा C पण एक मटेरियलचा कॉन्स्टंट आहे, त्याला म्हणतात टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ मटेरियल ऑफ द वायर. म्हणजे या टॉर्शनल वायरचं जे काही मटेरियल आहे, ॲल्युमिनियम, जे काही निकेल जे काही कुठला तरी मटेरियल आहे कंडक्टरचं, तर त्या मटेरियलचा तो C आहे. आणि हे C मला माहिती आहे, हे एक्सपेरिमेंट करून हे C प्रत्येक मटेरियलचा स्टँडर्ड आहे प्रत्येकाचा एक, हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे त्याच्या. ओके, आता ज्या अर्थी हे इक्विलिब्रियमला आलं त्या अर्थी असं झालं पाहिजे. मग आता इक्वेट करा, या टाऊची व्हॅल्यू ही आहे मला माहिती आहे, म्हणजे आय कॅन राईट NIAB शुड बी इक्वल टू C थीटा. ओके, मग आय कॅन राईट I इज इक्वल टू C बाय NIAB. C अपॉन NAB इंटू थीटा. हे फार इम्पॉर्टंट इक्वेशन. काय इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, मला सांगा C मला माहिती आहे का, माहिती आहे, कारण C
ही जी कुठली वायर ज्या कुठल्या मटेरियलची बनलेली आहे, कॉपर आहे, व्हॉट एव्हर इट इज, त्या प्रत्येकाचा सी हा त्या मटेरियलचा कॉन्स्टंट आहे, ज्याची व्हॅल्यू सगळ्यांना जगाला माहिती आहेत. कुठल्या मटेरियलची कुठली व्हॅल्यू आहे, बरं ते माहिती आहे. सी माहिती आहे. एन नंबर ऑफ टर्न्स, या कॉईलच्या किती टर्न्स आहेत हे पण मला माहिती आहे. ए काय एरिया, या कॉईलचा एरिया किती आहे हे सुद्धा मला माहिती आहे, कारण हे इन्स्ट्रुमेंट बनवलं मीच आहे म्हणून हे मला माहिती आहे. व्हॉट इज बी, हां मला बीची व्हॅल्यू सुद्धा माहिती आहे, कारण मी जे मॅग्नेटिक डायपोल ठेवलेले तिथे, हा एक एन आहे आणि नॉर्थ साऊथ आहेत, ह्याच्या पोल स्ट्रेंथ्स मला माहिती आहेत, त्यामुळे ह्याचे बी सुद्धा मला माहिती आहे. ओके, त्यामुळे मला सी एन ए बी हे सगळं माहिती आहे. तर मी ह्याला काय म्हणतो, हे सगळं नोन आहे. तर मला थिटा माहिती आहे का, हां थिटा मी मोजू शकतो. आता काय केलं, याच अशा मुव्हिंग कॉईलला, म्हणून तुम्हाला कळला शब्द कुठून आला, मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. याच हलणाऱ्या अशा हलणाऱ्या कॉईलला मी काय अटॅच करतो, एक पॉइंटर अटॅच करतो, पॉइंटर, कळतंय का, पॉइंटर. आणि या पॉइंटरला इथं डायल लावतो, डायल गेज, कळतंय. आणि मग ज्या प्रकारे हे हलतंय त्या प्रकारे तो काय दाखवेल, तो असं डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे ते मला त्या गेजवर त्यात मार्किंग असतील ना करंटच्या, आणि त्या मार्किंग कॅलिब्रेट केलेल्या असतील, आणि मी आय कॅन डायरेक्टली मेजर द अमाऊंट ऑफ करंट. तुम्हाला कळतंय का. ओके, मी बरं. आणि हे सगळं जे आहे ते त्या इन्स्ट्रुमेंटचे कॉन्स्टंट्स आहेत. तर ह्याला आपण गॅल्व्हनोमीटर कॉन्स्टंट असंही म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी. आय इक्वल टू के थिटा, वेअर के ला काय आहे, के इज इक्वल टू सी बाय एन ए बी. ह्याला म्हणतात गॅल्व्हनोमीटर कॉन्स्टंट. बेसिकली ही टर्म माहिती असते, त्यामुळे तुम्हाला काय आय आणि थिटाचं रिलेशन मिळालं. मग तुम्हाला थिटा किती थिटाने तो डिफ्लेक्ट झाला, त्याच्यावरनं किती आय झाला हे मला कळलं. डू यू अंडरस्टँड दिस. तर दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हाऊ मॅग्नेटिक मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर वर्क्स. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करा, हाऊ टू बिगिन रायटिंग. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे प्रिन्सिपल लिहा. प्रिन्सिपल काय लिहा, की मॅग्नेटिक मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर कुठल्या प्रिन्सिपलवर चालतं. प्रिन्सिपल चालतं की वेन करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड, there is a torque that applies on it, and based on that torque we can calculate the deflection and accordingly current passing through the coil. हे झालं प्रिन्सिपल. वर्किंग किंवा कन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला आर्यंतमध्ये डायग्राम आहे, हे मी तुम्हाला सिम्पल वर्किंग समजून सांगण्यासाठी सांगितलं. पण कन्स्ट्रक्शन तुम्हाला एक्झाममध्ये, जेव्हा बोर्डच्या एक्झाममध्ये कन्स्ट्रक्शन तुम्हाला विचारलं जातं, तर तुम्हाला ती आर्यंतमध्ये डायग्राम काढायची आहे. चला ती डायग्राम स्कॅन करून इथं बघा, ही डायग्राम टाकली आहे मी. तिथं शोधण्यापेक्षा ही डायग्राम आहे तशी नीट उतरून काढा, चांगल्या पद्धतीने उतरून काढा. ओके, पुढे रिअल लाईफमध्ये मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर असा दिसतो, कळतंय बघा. तर मी या सगळ्या पद्धतीने तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. आता हे झालं कन्स्ट्रक्शन, आणि हे तुम्हाला जे समजून सांगितलं ते सगळं वर्किंग आहे. हे त्यात मी स्कीमॅटिक डायग्राम काढलेली आहे, आणि हे त्याचं मॅथ आहे, गणित आहे, कळतंय का. ओके, हे नीट लिहून घ्या. ओके, तर ह्याचा यूज काय आहे, व्हॉट इज यूज ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. यूज एक फार इम्पॉर्टंट यूज आहे की ह्याच्यानी फार सेन्सिटिव्हली आणि ॲक्युरेटली आपल्याला करंट काढता येतो. गॅल्व्हनोमीटर वर्किंग कसं काढता येतं आपण हे पुढे आहे, ॲक्युरसी आपण बघणार आहे, सेन्सिटिव्हिटी वगैरे आपण बघणार आहे. हा याचा फायदा आहे. तोटा काय आहे तोही बघू ॲट द एंड ऑफ. पहिला आपण सेन्सिटिव्हिटी आणि सगळं बघू, त्यानंतर विल सी व्हॉट इज द ड्रॉबॅक विथ गॅल्व्हनोमीटर. यू अंडरस्टँड दिस. ओके, हे सगळं लिहून घ्या. बरं, या टॉपिकमध्ये पुढे छोटं एक्सटेन्शन असं आहे, ते म्हणजे सेन्सिटिव्हिटी आणि ॲक्युरसी. बघूयात. सेन्सिटिव्हिटी ऑफ ऑब्व्हियसली मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. बघा, मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर सेन्सिटिव्ह. पहिल्यांदा समजून घेऊयात व्हॉट इज सेन्सिटिव्हिटी. एका छोट्या इनपुटला भरपूर मोठा आउटपुट आला म्हणजे जास्त सेन्सिटिव्ह, आणि दिलेल्या इनपुटला एकदम कमी आउटपुट आला म्हणजे कमी सेन्सिटिव्ह. फॉर एक्झाम्पल, काही मुलं एकदम सेन्सिटिव्ह असतात, एस्पेशली थोड्या मुली. थोडं काय रागवलं की लगेच रडायला लागतात. मग थोडं इनपुट दिलं, इमिजिएटली आउटपुट मोठं मिळालं.
पण काही काही पब्लिक असतं ते भरपूर किती त्याला रागवा, काय करा ते थोडंसं फक्त हलतं, थोडंसं वाईट वाटायला चालू होतं असं आहे. तर ही इज लेस सेन्सिटिव्ह. आणि काय काय एकदम अरे म्हणलं थोडंसं रागाने बोललं की लगेच रडायला लागतं काही काही जण. तर त्याला आपण जास्त सेन्सिटिव्ह म्हणतो ना. तुम्हाला एक्झाम्पल कळावं म्हणून, कन्सेप्ट कळावं म्हणून एक्झाम्पल दिलं, ते एक्झाम्पलच्या मागे नका लागू. सेन्सिटिव्हिटी ऑफ मुव्हिंग कॉईल गॅलोमीटर. तर बरोबर आहे. तर मला या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या, प्रत्येक इनपुटला काहीतरी आउटपुट असणार आहे, बरोबर ना. आता कमी इनपुटला रिलेटिव्हली भरपूर आउटपुट मिळणं, ह्याला सेन्सिटिव्ह असणं असं म्हणतो ना. अच्छा, आता या ठिकाणी इनपुट काय आहे आपल्याकडे, करंट, आणि आउटपुट काय आहे, डिफ्लेक्शन. आउटपुट आहे डिफ्लेक्शन. ओके, म्हणजे कमीत कमी करंटला भरपूर डिफ्लेक्शन यायला पाहिजे. जर आलं तर जास्त सेन्सिटिव्ह. तुम्ही इव्हन व्हिडिओ गेममध्ये पण तुम्ही गेमची सेन्सिटिव्ह असते ना, तुमचे कंट्रोलर्स, तुमच्याकडे जॉयस्टिक असेल तर जॉयस्टिक थोडी हलवली आणि ते एकदम हललं तर ते इट इज आउट ऑफ कंट्रोल. तर तसंच सेन्सिटिव्हिटी कम्स इन पिक्चर एव्हरीवेअर. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याची काही ना काही सेन्सिटिव्हिटी असते. तर ते स्टडी करावं, बघूया एक मिनिट. मुव्हिंग कॉईल गॅलोमीटर सेन्सिटिव्हिटी कशी आहे, ह्याच्यात दोन प्रकारच्या सेन्सिटिव्हिटीचे डिस्कशन होतं. एक म्हणजे करंटची सेन्सिटिव्हिटी, स्पेलिंग जाऊ दे, आणि दुसरं व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. अच्छा, करंट सेन्सिटिव्हिटी आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी. करंट सेन्सिटिव्हिटी काय असतं, अगेन करंट सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट डिफ्लेक्शन पर युनिट करंट. आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काय असणार आहे, डिफ्लेक्शन पर युनिट व्होल्टेज, त्या गॅलोमीटरच्या अक्रॉस असलेलं व्होल्टेज. ओके, मग डिफ्लेक्शन म्हणजे थीटा, पर युनिट करंट म्हणजे आय. ओके, आणि या ठिकाणी काय आहे, डिफ्लेक्शन पर युनिट व्होल्टेज. जर त्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस व्होल्टेज व्ही असेल, पण मला माहिती आहे व्ही काय असतं, आय आर असतं, वेर आर इज रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर. कळत आहे का. ओके, तर मग करंट सेन्सिटिव्हिटी कशी काढतो मी, थीटा आणि आयची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, मग अशी आय आपण काय काढलं होतं, आयची व्हॅल्यू आहे सी थीटा अपॉन ए बी एन किंवा एन ए बी. थीटा थीटा कॅन्सल, दिस बिकम्स एन ए बी अपॉन सी. कळलं, हे कुठनं आलं, मगाच्या फॉर्म्युल्यात ना, गॅल्व्हनोमीटरचा फॉर्म्युला आहे करंट. तसंच इथं काय करता येईल, इथं पण फक्त खाली आर आलं ना, म्हणजे काय येईल एन ए बी अपॉन सी आर. ओके, मग याच्यावरनं कन्क्लुजन काय काढता येतं हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. मला जर सेन्सिटिव्हिटी से एस आय आणि हे एस व्ही, मला जर करंट सेन्सिटिव्हिटी जास्त पाहिजे तर काय जास्त पाहिजे, नंबर ऑफ टर्न्स जास्त पाहिजेत, एरिया जास्त पाहिजे, आणि मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू जास्त पाहिजे, आणि सीची व्हॅल्यू कमी पाहिजे. हे जास्त पाहिजे, हे जास्त पाहिजे, हे जास्त पाहिजे, आणि हे कमी पाहिजे. त्याला जास्त सेन्सिटिव्ह म्हणणार. कळतंय, म्हणजे अगदी थोडासा जरी करंट वाढला तरी ते एकदम डिफ्लेक्शन जास्त नाही वाढणार. कळतंय. ओके, कधी कधी हे जास्त डिझायरेबल नसतं. आता हे डिपेंड्स ना, व्हॅल्यू तुम्ही काय मोजताय. आता तुम्हाला अगदी तुम्हाला स्वतःचं वजन करायचं आहे, इफ यू वॉन्ट टू मेजर युअर सेल्फ, आणि तुम्ही सोनाराचा जर तराजू घेऊन बसले आणि त्यात तुमचं वजन करताय, तर तुमचं वजन मिली मायक्रोग्रॅममध्ये तुमचं वजन आलं, समजा आलं तरी काय फरक पडणार आहे. आपण जेवण करतो तर त्याच्याने आपलं कमीत कमी एक अर्धा किलो 1 किलो वाढत असेल आपलं वजन दररोज. ओके, सो असं काय मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे कधी कधी सेन्सिटिव्हिटी जास्त डोक्याचा त्रास होतो. उलट टू मच सेन्सिटिव्ह इज ऑल्सो नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी डिझायरेबल. तर ॲप्लिकेशनवर ठरतं. त्यामुळे पण इन जनरल जर सेन्सिटिव्हिटी वाढायची असेल तर आपल्याला शिकायचं काय आहे, इफ यू वॉन्ट मोर सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट यू वॉन्ट दिस हाय अँड दिस लो, सेम विथ दिस. रेजिस्टन्स आयडियली काय पाहिजे, कमी पाहिजे. ओके, हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहून घ्या. मी खायचं फार एक्सप्लेनेशन करतो, वेळ घालवत नाही. फक्त तुम्हाला हे फॉर्म्युलेशन माहिती पाहिजे. हे काही पाठ करायची गरज नाही आहे.
तुम्हाला फक्त हे जरी कळलं, सेन्सिटिव्हिटी काय असते, डिफ्लेक्शन पर युनिट करंट असतो. म्हणजे हे आउटपुट अपॉन इनपुट ना, आउटपुट डिफ्लेक्शनच्या स्वरूपात दिसतं आपल्याला आणि इनपुट करंटच्या स्वरूपात असतं ना. दॅट इज आउटपुट अपॉन इनपुट, दॅट्स ऑल. हे म्हणूनच लक्षात, फक्त हे तुम्हाला ह्याची कन्सेप्ट समजू देत. ओके, सेन्सिटिव्हिटी बघितली. नाव लेट अस सी नेक्स्ट टर्म, ॲक्युरसी. ओके, ॲक्युरसी. अच्छा, ॲक्युरसी म्हणजे काय? कमीत कमी एरर. लक्षात घ्या, प्रत्येकात एरर असणारच काही ना काहीतरी, पण एरर कमीत कमी. आता मला सांगा, तुम्हाला आठवत असेल तर कमीत कमी एरर म्हणजे रिलेटिव्ह एरर. फॉर एक्झाम्पल DI/I, स्मॉलमध्ये घेऊ, DI/I. व्हॉट इज दिस? रिलेटिव्ह एरर इन करंट ना. माझा रिलेटिव्ह एरर इन करंट काय पाहिजे? कमी पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट फार ॲक्युरेट म्हणजे त्याच्यातला एरर एकदम कमी. म्हणजे ॲक्युरसी जास्त पाहिजे असेल तर रिलेटिव्ह एरर काय पाहिजे? कमीत कमी पाहिजे. हे नीट लिहून घ्या. अशा ॲरो काढू नका फक्त. भरपूर पब्लिक नुसतं ॲरो काढणारे मला माहिती आहे, तरी पण सांगतोय मी, हे असं ॲरो काढू नका. शब्दात एक शब्द दोन शब्द लिहून घ्या, वाक्य लिहून घ्या, हरकत नाही. अच्छा, मला जर हे कमी पाहिजे तर हे आहे काय बघा. मला एक माहिती आहे की आयची व्हॅल्यू किती आहे. व्हॉट इज आय? C(θ/NAB). अच्छा, ह्याला डिफरन्शिएट जर केलं तर मला काय मिळेल? DI = C/NAB. हे सगळं कॉन्स्टंट आहे ना, कारण ऑल दिस इज कॉन्स्टंट, इंटू dθ. डिफरन्शिएट केलं. बरं, या दोन्हीचा रेशो घ्या, टेकिंग रेशो ऑफ दिस टू. म्हणजे काय मिळालं मला? काय येईल रेशो घेतला तर? DI/I इज इक्वल टू dθ/θ. बघा ना, कारण ही अख्खी टर्म कट होऊन जाईल, असं येईल. ओके, हे काय आहे? ॲक्युरसी. जर मला ॲक्युरसी जास्त पाहिजे, म्हणजे ही व्हॅल्यू जास्त पाहिजे, तर काय पाहिजे? थीटा. वेल, माझं गणलं, एक मिनिट. मला काय पाहिजे? DI/I किती आहे? dθ/θ, हो ना. ओके, ही काय आहे? मला जर ॲक्युरसी जास्त पाहिजे तर हा रिलेटिव्ह एरर आहे ना, हा रिलेटिव्ह एरर कमी पाहिजे. हा एरर आहे, ही ॲक्युरसी नाही आहे. हे चुकीचं लिहिलं मी, चुकून लिहिलं. हे ॲक्युरसी आहे, वाढली पाहिजे तर काय? एरर कमी पाहिजे. एरर कमी पाहिजे म्हणजे ह्याचा डिनॉमिनेटर जास्त पाहिजे. कळतंय का? ओके, म्हणून लॅबमध्ये तुम्ही जेव्हा गॅल्व्हनोमीटरचे रिडिंग्स वगैरे घेता तर तुम्हाला ते लॅब असिस्टंट सांगतात की तो काटा त्याच्या पुढे जाऊ दे, असं. तो एस्पेशली जर असं मधला जर नल पॉईंट असेल तर पुढच्या डिफ्लेक्शन, लांब डिफ्लेक्शन जाऊ दे म्हणतात. आता त्याचं कारण काय असतं? जितकं थीटा जास्त तितकं ॲक्युरसी जास्त. हे शब्दात तुमच्या लिहा. मी काही फार एक्सप्लेनेशन हे लिहून तुम्हाला दाखवत नाही. जस्ट राईट दिस. सो दॅट्स वेअर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर एंड्स. ओके, पण याच्यात एकच घोटाळा आहे. आय विल टेल यू व्हॉट. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा एक ड्रॉबॅक आहे, मेजर ड्रॉबॅक. काय आहे की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, इट कॅन बी ओनली युज्ड टू मेजर स्मॉल करंट, स्मॉल व्हॅल्यू ऑफ आय. का? बघा, डायग्राम बघत परत. डायग्राम अशी आहे ना, स्मॉल करंटलाच का हे वापरता येतं. जास्त करंटला काय होतं लक्षात घ्या. जर करंट जास्त लागला तर म्हणजे मला एकदम 1000 अँपियर वगैरे असं काय, तर इतक्या लेवलचे करंट्स मला मोजायचं आहे, तर मला हे वापरता येत नाही गॅल्व्हनोमीटर. का वापरता येत नाही? इतका करंटला मला वायर थिन सध्या वापरतोय मी. गॅल्व्हनोमीटरची वायर जी असते ना, ही वायर एकदम थिन असते, थिन घेतात. त्याचं कारण काय आहे की जितकी वायर थिन तितका त्या वायरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी. मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी, आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हणून हे रोटेशन जे होणार आहे, रोटेशन होतं ना, हे या ॲक्सिसच्या भोवती रोटेट होतं ना ही कॉईल. टॉप व्ह्यू मध्ये अशी रोटेट होते आणि फ्रंट व्ह्यू मध्ये अशी रोटेट होते. तर हे रोटेशन जे आहे, त्या रोटेशन करताना
लक्षात घ्या, जर ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फार हेवी असेल तर टाऊ इक्वल टू आय अल्फा, म्हणजे थोडा टॉर्क आय अल्फामध्ये पण खर्च होणार आहे. तुम्हाला प्रॉब्लेम कळला का? म्हणजे आपण आय कसा, आय आपण शिकलेलो आहे. आय काय असतो? रेझिस्टन्स फॉर अल्फा, रेझिस्टन्स फॉर रोटेशन. आता आपण रोटेशनचा इथं टाऊ इक्वल टू आय अल्फा कुठंच घेतलेलं नाही आहे या गणितामध्ये. का? तर आपण असं अज्युम केलेलं आहे की ही वायर थिन आहे आणि थिन असल्यामुळे ह्याचा आय फार कमी आहे. पण जर ही वायर, जर मला जास्त करंट मोजायचं असेल तर मला वायर मोठी पाहिजे, जाड पाहिजे. का जाड पाहिजे? कारण जर थिन वायर असेल तर त्याच्यात हीट फार जास्त जनरेट होईल, म्हणून मला वायर थिक पाहिजे हेवी करंटसाठी. म्हणून आपल्या इयरफोनची वायर वापरणारी वायर आणि आपले जे कोयना डॅमवरनं हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमधनं जे करंट इलेक्ट्रिसिटी सप्लाय होतं, हाय टेन्शन वायर जी असते, हाय टेन्शन वायर, ती हाय टेन्शन वायर किती जाड असते आणि आपली इयरफोनची लावलेली, कानाला लावलेली वायर किती बारीक असते. तुम्ही ते रिप्लेस करू शकता का? दोन्ही कंडक्टर आहे, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही ज्यांनी इयरफोन ऐकलाय ते ती वायर लावा तिथं, बारीक पातळ वायर लावा तिथं हाय टेन्शनला, आणि ती हाय टेन्शनवाली वायर लावा इथं तुमच्या कानामध्ये. असं चालणारच नाही. एक तर ते आपण कानाला इतकी मोठी वायर जाड लावली तर आपल्याला ते करंटच येणार नाही, तो करंट इतका त्याचा वीक होऊन जाईल त्या रेझिस्टन्समुळे. पण दुसरी गोष्ट काय आहे, ती वायर जी आहे ती वायर, आपले हेडफोनवाली वायर हाय टेन्शनला चालणारच नाही वापरून, कारण त्याची कपॅसिटीच नाही, तो जळून जाईल वायर ती. म्हणजे हाय जास्त करंट फ्लो करण्यासाठी ती वायर पण तशी थिक पाहिजे, आणि वायर थिक झाली म्हणजे काय, हे बल्की झालं. बल्की झालं म्हणजे त्याचा आय सिग्निफिकंट झालं, म्हणजे या टॉर्कमध्ये थोडासा टॉर्क या आय ला ओव्हरकम करायला निघून जाणार. प्रॉब्लेम कळला काय होतं? हां, आणि त्यामुळे सगळी त्याची ॲक्युरसी मार खाणार. कळतंय? ओके, दॅट इज द मेन रिझन की हे ड्रॉबॅक आहे. हे कारण तुम्ही स्वतः शब्दात लिहा, मी तुम्हाला लिहून देत नाही. या सवयीतनं बाहेर या. तुम्ही आता 12वीत आहात, यू आर नॉट इन 10th 11th एनीमोर, यू आर इन 12th. यू शुड लर्न टू राईट. आता मी तुम्हाला ऑलरेडी तोंडी सांगितलेलं आहे, हे तुमच्या भाषेत लिहा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मराठीत लिहा तर मराठीत लिहा, पण राईट इन युअर ओन वर्ड्स. नुसतं बघून छापी करायचं आपल्याला कामच नाहीये. हा मेन ड्रॉबॅक आहे, आणि हा ड्रॉबॅक ओव्हरकम कसा करायचा, हा ड्रॉबॅक ओव्हरकम कसा करायचा आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघूयात. ॲमीटर. बरं, ह्याचा फायदा काय आहे? मेरिट. व्हॉट आर मेरिट्स ऑफ दिस? हे मेरिट म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी. दिस इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट. ओके, आणि ह्याच्यामध्ये कुठले मेकॅनिकल पार्ट्स मुव्हिंग नाही आहेत. सो लो मेंटेनन्स, नो मेकॅनिकल पार्ट्स. सो नो मेंटेनन्स. कारण मेकॅनिकल पार्ट्स आले म्हणजे काय, झीज आली, फ्रिक्शनमध्ये लॉसेस आले. सो नो लॉसेस और मेंटेनन्स. कळतंय का? ओके, आता त्याला ऑइलिंग करा मध्ये मध्ये, असं काहीच नाही. का? इथं मेकॅनिकल पार्ट्सच नाही ना कुठं. जे काय हलणार आहे त्याचं इथे जे काय बिअरिंग आहे तेवढंच ना, बाकी बी मध्ये काही मेकॅनिकल नाही आहे. बी आणि या कॉईलचा कॉन्टॅक्ट काहीच नाहीये, कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. मॅग्नेटिक फील्ड लाईनमध्ये ती कॉईल ठेवलेली आहे, त्याचा काही फिजिकल कॉन्टॅक्ट नाही आहे. जास्त लाईन ड्रॉ केली आहे म्हणून असं काही फिजिकली तसं काही डोळ्याला दिसतच नाही, काही तर मोकळं आहे सगळं. देर इज नो फिजिकल कनेक्शन बिटवीन मॅग्नेट अँड द कॉईल. त्यामुळे इट इज मेंटेनन्स फ्री. वेल, हे मेरिट आहे, हा ड्रॉबॅक आहे. दॅट्स इट. दिस इज द एंड ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर.